आंबट दिसत नाही. गेल्या वर्षी जाम पिकलेले आंबा. पिकल्यावर हे जाम पिकते तो आंबा. एक आंबा खालीच काम होऊन जातं एवढं पिकते आंबा. तर मंडळी आज पुन्हा एकदा त्याच जोशमध्ये आपण आंब्यानं आलोत आणि वातावरण पण सेम आहे तसंच आहे बघा. पूर्ण ढगाळ वातावरण आहे. थोडंफार वाराही सुटलेलं आहे. पण आजचं लोकेशन आपण पूर्ण चेंज केलेलं आहे. दुसऱ्या डोंगरावर आलेलो आहेत आणि आज पहिल्यांदाच चाललोत तिकडं. म्हणजे ह्या वर्षात पहिल्यांदाच चाललोत. तर आंबे आलेत या बाजूला नाही काय आयडिया नाही. बघूयात आता. शोध लावा लागत. भेटले तर चांगलीच गोष्ट आहे. नाही भेटले तर थोडी नाराजी होईल. बाकी काय नाही. आलंय काय? तर मंडळी वातावरण पाहू शकता. पूर्ण अशी जालींचा वातावरण आहे. पूर्ण रानात चालवत असं वाटते बघा. पिक्का कोणतरी झोरपटला याला. जाम आहे कच्चा आंबा भरलेले आहेत. नुसत्या खायचे आहेत ना कच्चा आंबाच आहेत. विटकी गोड जाम लागते. आतमध्ये आहे बघ झाले. काट्यांचं आहे सगळं. बघ नाही तर काटच रुपतील. पाहू शकता नुसतं बाट्या आणि खाजीच आहेत. खराब कशी टेस्ट आहे? गोर आहे काय? मस्त आहे. घे इथं तर किती बारके पक्का भरले. एवढं बारकं पावसाळ्यात जाईल पूर्ण. आलेला आहे कुठचा नंबर असता नंबर वर्षी पारतात. हाईट आहे ना आणि दगडा पण होते खालती. पारल्यावर डायरेक्ट बाद. अजून 2-3 आंबे आहेत. आंबा पिकलं नाही अजून. आंबा नाही आला. इकडे कोणी आहे झाडा लावून वगैरे. एवढे वरती सांगते काय केलं केली बस सगळ्या कोसलून गेल्या. पाहू शकता झाड तर खूप आहेत पण यावर्षी खूप म्हणजे खूपच आंबे कमी आलेत. तर एक आंबे दिसतात आणि आंबा पिकलेला पण पाहू शकता. पण हाईट खूप आहे त्याची आणि खाली पूर्ण दगड आहे. त्याच्यामुळे आंबा काय आपल्याला असं चांगला भेटणारच नाही. पडल्यानंतर तो फुटूनच जातो. पाहू शकता काय अवस्था आहे. आंब्याची साईज तर कडक आहे. खायला बघ कसा टेस्ट लागते. टेस्ट करून बघ पहिला गोड आहे काय. खाते नाही बरं आहे. घ्यावासारखं आहे. मस्त आहे. मीठ लागते. विषय रस्ता
डिंगल जाम आहेत र. हा बस साईज बघ कसलं दणकट आहेत. कोणतरी पुढं हाय असं वाटते, आवाज येते नाही. कोणतरी अट्टालते. काम 25 म्हणजे पाहू शकता आंबे पाडायची कशी टेक्निक आहे बघा, झाडावर न चढता. साईज बघा कशी एकदम कडक साईज आहे. आली आहे की नाही. दुसरी काय आहे. दुसरी हाय जास्त नाही झाली, ती खलते आहे बघ, दिसली काय. हा लागेल जाऊन. साईज कसली आहे बघ त्याची. बस झालं. दणकट आहे. तोरले 4-5 पंची इथं कमी होत्या. किनारीला पक्की आली ती, ती पण जाम आली समोरची. म्हणजे तर फिरता फिरता बरेच आंबे फिरलो, पण झाडांवर आंबेच नाही आले. जवळपास 20-25 झाडातून 2 ते 3 झाडांवर आंबे आले होते. आपण एवढं फिरलो त्याच्यावर. जवळच आहे काय. एक आंबा पाडण्यासाठी किती चालला प्रयत्न पाहू शकता मंडळी. हा आंबा किती गोड आहे याच्यावरून समजून जायचं. आणि खरं म्हणजे आता कसं दगड मारायची सवय नाही, त्याच्यामुळे 2-3 दगड मारले तरी हात पूर्ण दुखतो. फायनली बाबा पाडला. जवळपास 15 दगडा मारली तो एक आंबा पाडला. 15 जास्त मारली दोघं. आंब्याची टेस्ट भारी हो. पण या पुरं बघायची ना पुरुषी होतं. म्हणजे मंडळी आंबे आलेच नाही झाडांवर, त्याच्यामुळे नाहीतर एवढ्या वेळातच आपली पूर्ण पिशवी भरून गेली असती. आणि मगाशी कोणतरी फिरून गेलाय आत्ता जस्ट, त्याच्यामुळे आंबे भेटण्याची शक्यता कमीच आहे. महत्त्वाचं म्हणजे आंबे आलेच नाही. कुठं हा पण आला रे, कोपऱ्यात आला इथं. आंबट असेल तो कोण हात नाही लावी. नाही घोर आहे आंबा इच्छा खाऊन बघतो.
कसा वाटते नक्कीच आपण टेस्ट करू. हाय गोड आहे पण डास वाटते जरा त्याला. चार जागेच येत नाही. पूर्ण भरलाय कांदा तो. मंडळी आता लोकेशन पूर्ण आपण चेंज केलं आहे. त्या बाजूशी आलो. त्या बाजूला बघा बऱ्याच आंब्यांपैकी फक्त 5 ते 6 आंबे आले. त्याच्यामुळे कंटाळा पण आला तिकडे. परत या बाजूला आलो. 1-2 आंबे फिरू आणि घरचा रस्ता पकडू होता. करवंद पहा मंडळी, आत्ताशी पिकायची सुरुवात झाली. मंडळी पण जाऊ तिथं कोण ना कोणतरी आहेच. त्यात आंबे पण कमी आले. त्या आंब्याच्या बघ भेटतं ना. वाजतं चांगलं. वास भारी येते पण चवीला जरा आंबट आहे. एवढा पण आंबट नाही पण आहे आंबट. त्याला जाम कसरत झाली आजच्या दिवशी, कारण पूर्ण 2-3 डोंगर आपण पालता घातले. तर पूर्ण कोण फिरताच आहे आणि त्याच्यात आंबे पण कमी आलेत. कालच्या लोकेशनवर गेलो असतो तर एवढ्याला आपली 2-3 आंब्यांखालीच पिशवी भरली असती. मंडळी आपल्याकडे असे लोकेशन खूप आहेत आणि खूप डोंगर आहेत. त्याच्यामुळं रिकामं तर आपण कधी जात नाहीत. आणि दरवर्षी किती बोललो यावर्षी आंबे कमी आलेत तरी पण खाण्यापुरते आंबे नक्कीच भेटतात. हा मंडळी एकदम सुरुवातीला पिकलेला आंबा होता. त्याच्या खाली आलो होतो आपण. आता नुसतं बाट आणि खाजीच आहेत रे. खराब आहे या साईडला. आंबो वेगळंच दिसतं ना याच्यावर. खराब वाटतं ते. हा मंडळी संध्याकाळचा नजारा आहे. पाहू शकता तुम्ही कसं एकदम क्लायमेट आहे बघा. यावर्षी तर असं वाटतं की पाऊस लवकरच आहे. रोजचं वातावरण असाच असतो. जेमतेम आता 15 मे चालू आहे आणि ही अवस्था आहे. तर मंडळी
काल आपण 2 दिवस गेलो होतो, म्हणजे व्हिडिओ बनवले होते त्या डोंगरावर बनवले होत्या. आज आपण पहिल्यांदा तिकडं त्या डोंगरावर गेलो होतो, या डोंगराच्या पलीकडे. तर परत इकडे आलोत. लाली आहेत रे याच्यावर. या काय खांदव लालीच आहे त्या. कलर लगेच समजते बघ. कलर लगेच समजते यांचा. काय करता निघायचा. मंडळी पाहू शकता, खूप मेहनत घेतली आपण आज. अक्षरशः हाताने दगड मारायला लागली. 2 दिवस आरामात आपल्याला आंबे भेटले, पण आज खूप मेहनत घ्यायला लागली. दगड मारून आंबे पाडायला लागले. पाहू शकता दगड मारून सगळे पाडलेत आंबे. हात दुखल एवढ्या दिवसातून दगड मारले. पहिले कसे प्रॅक्टिस होती, सवय गेली ती दगडांची. या वर्षी आंबा पावसा विसरल्यानंतर आलं ना भाई, लवकरच पिकलं आंबा सगळे. आताच परलं आंबा, तो पण नाही तर वरती. खायला एकदम भारी लागते. या वर्षी पिकलं लवकरच आंबा, पावसाला थांबलंच नाही. रास भरलं नाही बघ खाली भाई. नावाप्रमाणे कचरीच आहे, कसले नुसते धोपरे आहेत बघ भरले नुसते. हे वारण पडलेले अर्धा आंबा, अर्ध चांगलं आलं. पिकली काय बघ पण. बाहेर लागते. रास आहेत. चल नको चल, बस झालं. कामापुरतं भेटलं आपल्याला.